माझं नाव अथर्व माने, मी डोंबिवलीचं आहे. पुढे बोलायला नको. ते जशी कॉलेजमध्ये कास्ट सिस्टम असते ना, ही सगळीकडे डोंबिवलीची अशी रिझर्वेशन असतात. 3% 4% असे डोंबिवलीचे. तसा मी सर्पमित्र आहे. सर्पमित्र म्हणजे माझे मित्र सर्प आहेत. कधी पण डसतात, भरोसा नाही, जपून राहावं लागतं. सध्या आपण मागचा शो केला 26 जानेवारीला. घरी गेलं असं एक गोष्ट मनात आली. पण 26 जानेवारी घरी गेलं सगळीकडे पिक्चर लागलेले. बॉर्डर, LOC, सध्या उरी लागलेला. 15 ऑगस्ट 26 जानेवारी लागतं ना. स्वातंत्र्य भेटलं इंग्रजांकडून, पण पिक्चर बघतो पाकिस्तान बरोबर. तसा विचार केला असेल आपल्या इथे तर हे लागतात, पाकिस्तानमध्ये असे काय बघत असतील. त्यांच्या स्वातंत्र्य दिवशी ते लोक काय करत असतील. नंतर समजलं ते लोक पिक्चर त्यांनी बनवलेत. बॉर्डर बनवलाय त्यांनी, त्यांचा उरी पण बनवलाय, LOC वगैरे सगळे बनवलेत. फक्त त्यांच्या पिक्चरच्या आधी ना चालूच्या असा कंटेंट येतं. ह्या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. हे असे वास्तवात काय घडत नाही, आमची स्वप्न आहेत फक्त. ते असं कधी होत नाही. तर सध्या पाकिस्तानच्या पण एका कमांडो, म्हणजे कमांडो त्यांचे ते नाही, ते स्वतःला बोलतात कमांडो. त्यांनी उरी बघितला डायलॉग बघितला, हाऊस द जोश. तो गेला तिकडे, त्याला चला आपल्या पण सैनिकांना जोश आणू. तुला तोडला हाऊस द जोश. तिकडून त्यांचे सैनिक, बॉयज प्लेड वेल सर. त्यांना इंग्लिश म्हणजे एवढंच माहिती आहे, कोणी काही विचारलं बॉयज प्लेड वेल. तर पाकिस्तानला जरा पण थोडी अक्कल नाही. आता बघा माझी बॉडी बघा, मी कधी कोणाशी भांडणं नाही करत, मारामार नाही करत, स्वतःची बॉडी बघतो. असं पाकिस्तानी पण स्वतःकडे बघितलं पाहिजे, नंतर भारताकडे आलं पाहिजे. तर पाकिस्तान तर आता अजून बोलणं काय नाही. सध्या त्यांचे उडालेत सगळे, वॅकन्सी चालू आहे तिकडे. तिकडे तसं चालू आहे सध्या. व्हॅलेंटाईन्स कोणी सेलिब्रेट केला की नाही. पोरीनी तर नाही बोलूत ना काय. बाकी सगळ्यांना पोरीने कमीत रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे हे 3 दिवस सेलिब्रेट करतात. पोरांकडून घेतात. भले व्हॅलेंटाईन्स नाही सेलिब्रेट करत, बट हे 3 दिवशी हे लोक सेलिब्रेट करतात. आणि पोरं पण. नंतर मग 14 ऑगस्टला काय, सॉरी काय 14 फेब्रुवारी तर काय चन्ना मेऱ्या, चन्ना मेऱ्या तेच. तर हल्ली ना पोरींची चॉईस पण काय माहीत. पोरी ना हल्ली चांगले पोरं ना आवडत. पोरी ना आजकालची चॉईस म्हणजे पोरी पहिल्याच्याच पोरी ना कशी एकदम स्मार्ट, बॉडी माझी नाही मी सांगतोय, अशा पोरी आवडतात. म्हणजे सगळे बॉडी बिल्डर अशा आवडतात. आजकालच्या पोरींना सगळे अशा आवडतात. ते म्युझिकली टिकटॉकवाले सगळे पोरं बिचारी PUBG खेळत बसली आहेत, बाकी टिकटॉकवाले सगळे बायले असे सगळे घेऊन चालले आहेत. पोरांनी असं काय ठेवलंच नाही. इव्हन चांगल्या पोरांवर कधी काय भेटत नाही. चांगल्या पोरांना तुम्ही सध्या उदाहरण पाहिलं असेल, कॉफी विथ गुड कोण बघतं, सॉरी कॉफी विथ करण. त्याच्यात तुम्ही तो शो बघितला असेल हार्दिक पांड्या आणि KL राहुलचं, त्याच्यात त्यांनी वाट लावली. तर त्यात पण पाहिलं असेल KL राहुलचा कुठेच काही दोष नव्हता. जे काय केलं ते हार्दिक पांड्यानी. पण टीम मध्ये ते हार्दिक पांड्या आला, KL राहुल नाही आला, कारण तो चांगला पोरगा होता. चांगल्या पोरांना कधी काही भेटत नाही. इव्हन त्या दिवशी उलट त्या शो मध्ये हार्दिक पांड्या तो बोलला हवा मॅच कर क्या वगैरे सगळं झालं. तो त्या शोच्या आधी मला माहित नव्हतं की करण जोहरची टेस्ट वेगळी आहे. असं ऐकून होतं, असं कधी वाटलं नव्हतं. पण त्या दिवशी तो शो बघितला, नंतर ज्या प्रकारे त्यांनी ह्यांची वाट लावली करिअरची, त्या दिवसानंतर हार्दिक पांड्या कधी नाही बोलला, बट करण जोहर त्या दिवसानंतर आपल्या घरी जाऊन बोलला, हा आज मी करके आया. दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड.